मित्रांनो, मी प्रवीण डोके. आज आपण आलोय हैदराबाद येथील गोलकोंडा किल्ल्यामध्ये. तर गोलकोंडा किल्ल्याचं महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराज आणि या किल्ल्याचं कनेक्शन आज मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम आखली होती. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय होते. त्याचं प्रमुख तीन कारण होते. सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली होती. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्यावरून सुटून आले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यामुळे दक्षिण मोहिमेवर असताना कुतुबशाह राजाने त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं आणि त्या भेटीच्या आमंत्रणावेळी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यामध्ये आले होते. तर या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूच्या खेड्यातून आज या संपूर्ण हैदराबाद शहरातून हजारो लोक छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसतात हे बघण्यासाठी आले होते. त्यावेळी हजारो महिला या ठिकाणी ओवाळणीसाठी त्यांना थांबल्या होत्या आणि त्यामुळं महाराष्ट्र आणि या किल्ल्याचं कनेक्शन आपल्याला आढळून येतं. आणि हा जो किल्ला आहे, हा किल्ला 13व्या शतकामध्ये काकादिया राजाच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याच्या टॉपला एक जगदंबा मंदिर आहे आणि त्या जगदंबा मंदिराच्या शेजारीच एक 100 ते 200 फूट अंतरावर एक मस्जिद आहे. तर हिंदू मुस्लिम भाई असं जे म्हणतो आपण ते या किल्ल्यावर टॉपला गेल्यावर आपल्याला लक्षात येते. आणि बाकी सगळी माहिती मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये देणारच आहे मित्रांनो. धन्यवाद. हैदराबाद सुपर किंग्स गोलकोंडा किल्ल्यात आपण आता तिकीट काढून आलोय आणि एंट्री करून या महत्वाच्या दरवाजातून, एकदम मुख्य दरवाजातून आपण आता आत जाणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो हा गोलकोंड्याचा मुख्य दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला 1677 मध्ये भेट दिली होती आणि ही एंट्री आहे गोलकोंडा. मित्रांनो, आपण गोलकोंडा किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता ही जी वाट आहे या वाटेने आपल्याला आत जायचंय. अशा पद्धतीने नवीन बँक नाही लावलेला आहे. वरती चालत जायचंय आपल्याला. चला माझ्या मागे या आणि पूजा इथून माझ्या मागे या. पुढे ये जरा. तुम्हाला हे गस्त घालण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणावरून गस्त घातली जायची. तुम्ही बघू शकता बांधकाम अगदी उत्कृष्ट दर्जाचं. तो टोटल जो हो गए 7 बीच. तभी वो नीचे होती गाईड मॅप आहे या ठिकाणी. आतमध्ये काय काय आहे ते सर्व दाखवलेलं आहे. नगीना बागेपाशी आपण सध्या उभा आहेत. त्याच्यानंतर अक्कांना मदाना ऑफिस आहे, अलाशखाना आहे, अंबरखाना आहे, मस्क्यू आहे, बुर्ज खलीफ आहे, मस्क्यू महल आहे, दाड महल आहे, कॅम्बल स्टेबल आहे. बरंच काय याच्यामध्ये दाखवले. आणि हा मॅपपासून वरी हा असा किल्ला आहे. तर आपण आता जातोय दरबार हॉलकडे. या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि वरी असंच आपण किल्ल्याच्या टॉपला जाणार आहात. इथून किल्ल्याच्या टॉपवरून मला असं वाटतं की संपूर्ण हैदराबाद शहर देखील दिसत असेल. या साईडला पिण्याचं पाणी इथं ठेवलेलं आहे गोलकोंडा फोर्टमध्ये. आणि इथं विहीर, त्या काळातली जुनी विहीर आहे. तुम्ही बघू शकता विहीर आहे. तुम्हाला असं वाटतं की हे जे बांधकाम दिसतं तुम्हाला, हे बांधकाम विहिरीच्या आजूबाजूचा आत्ता केलेलं आहे अशी शक्यता आहे. किल्ल्याच्या पायऱ्या चढून आल्यावर वरीत एक विहीर आहे पुरातन काळातली. त्यात पाणी आहे आणि शेवाळ पण पूर्ण जमलेला आहे. त्या काळामध्ये सांडपाण्याने पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीचा उपयोग केला जायचा. आणि इथून परत वरी या पायरीने आपल्याला जायचं आहे. आता त्या काळात शिपायाला राहण्यासाठी छोटी छोटी घरं असायची
आणि त्याच्या आजूबाजूला शिपाई गस्त घालायचे. इथं वरतून बऱ्यापैकी निम्या किल्ल्यावर आम्ही आलो आहे. तर इथून काही प्रमाणामध्ये पूर्ण बऱ्यापैकी हैदराबाद दिसते. आणि तुम्हाला अजून एक विहीर इथं दाखवतो पिण्याच्या पाण्याची आणि सांडपाण्याची. तर आता किल्ल्यावर आल्यापासून ही तिसरी विहीर आहे. म्हणजे त्या काळातले जे काही माणसं होते ते किती दूरदृष्टीचे होते ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते. बघा इथे एक विहीर आहे, जुन्या काळातलीच आहे ती. त्याला बांधकाम वगैरे साईडनं केलेलं आहे आणि कोपऱ्यातून पायऱ्या आहेत. जवळपास किल्ल्याच्या टॉपला पोहोचत आलो आहे आम्ही. आणि पायऱ्या चढत चढत साधारणतः 360 पायऱ्या आहेत असं म्हणतात. आम्ही काही मोजल्या नाहीत, पण बघूया. तुम्ही माझ्या भागा अजून थोडंसं राहिलेलं आहे. आणि वरती इथे गेलं तर तो किल्ल्याचा टॉप आहे. तर चला मित्रांनो, आपण किल्ला एक्सप्लोअर करू. बघा तटबंदी किल्ल्याची किती मोठ्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा एवढा दगड आहे मोठा, त्याच्यावरच तटबंदी बांधलेली आहे. या दगडावर जी तटबंदी बांधलेली दिसते त्याच्या खालच्या बाजूला या पायऱ्या आहेत. पायऱ्या सोडून आम्ही आता इथं आलेलो आहे. तर इथं अशा पद्धतीनं घरं आहेत छोटी छोटी, त्याला जाळ्या लावून पॅक केलेलं आहे आतमध्ये पुढे जाऊ नये. आणि अजून एक स्टेप आहे. हे एवढ्या पायऱ्या चढून गेलं वरती की किल्ला टॉपला गेलो असं समजायचं. आणि याच्यावरून हैदराबाद शहर कसं दिसतं मी तुम्हाला दाखवतो. बघा हे आहे किल्ल्यावरून दिसणार हैदराबाद. किल्ल्याच्या टॉपला पोचल्यावर तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने एक इथं मस्जिद आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे. आणि असंच आपल्याला आता या रस्त्यानं पुढं जायचं आहे. किल्ला तसा आता वरच्या बाजूला सगळे झाडं वगैरे आलेले आहेत. थोडंसं त्याच्यामुळं पडीक असल्यासारखं वाटतंय, परंतु बाकी अनेक ठिकाणी बांधकाम अजून सुव्यवस्थित आहे. आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे हा किल्ला असल्यामुळे त्यातले त्यात व्यवस्थित गोष्टी आहे. तर वर इथं एक मस्जिद झाल्यानंतर इथं मंदिर आहे. आता ते कोणतं मंदिर आहे आपण वरी गेल्यानंतर बघूया. वरी आल्यानंतर या किल्ल्यावर एका बाजूला एक मस्जिद आहे आणि दुसऱ्या बाजूला जगदंबा मातेचं मंदिर आहे. मुख्य महाल आहे काकाटिया राजाचा. 13व्या शतकात हे किल्ला बांधलेला आहे. आणि इथं काही बेडरूम राजाचे सबसे ऊपरी सतह पर निर्मित 2 मंजिला निर्माण है. इसकी ऊपरी खरं तर भारतात कुठेही फिरायला जा, कोणत्याही किल्ल्यावर फिरायला जा, घाण करण्याची आणि कपाची नावं लिहिण्याची जी काय सवय आहे ती अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे हे सगळीकडं. म्हणजे कुठेही जावा जगात लोक मात्र सारखीच. आपण आता आलो आहे दरबाराच्या आतमध्ये, महालामध्ये. या ठिकाणी काकातिया राजा राहत होता. कोणती रूम त्याची आता एक्झॅक्ट काय सांगता येणार नाही, पण बघा सगळीकडं घाण केली, लव 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 करून. व्हेरी रॉंग. तर चला तुम्हाला अजून वरती एक चांगला सीन दाखवतो. बहुतेक मला वाटतं इथून संपूर्ण हैदराबाद शहर दिसत असणार आहे. एकदम किल्ल्याच्या संपूर्ण टॉपला आलो आहे आपण. हे बघा वरती अजून अशा पद्धतीचा महल आहे. आणि या बाजूनं आपण जर आलो तर इकडं
ते 2 दगड दिसत. त्याच्या एक्झॅक्ट खाली जगन्नाथ मंदिर आहे. आणि इथून एक्झॅक्ट सरळ गेल्यानंतर शहर आपण बघितलं. तुम्हाला शहराची दुसरी बाजू देखील आता मी दाखवतो, बघू शकता. चला तर शहराची दुसरी बाजू ही आहे. एक्झॅक्ट दुसऱ्या बाजून उतरायला जागा देखील आहे. हा किल्ला वरतून बांधकाम बऱ्यापैकी झालेलं आहे किल्ल्याचं. खाली दिसतंय आणि तो आता माझी बोट बघा, त्या बोटाच्या बरोबर एक्झॅक्ट इथं हा दाखवलेला आहे दरवाजा. ज्या ठिकाणावरून आपण आत आलो, या ठिकाणावरून आपण आत आलो, तसंच त्या बाजूला आपण वरती आलो आहे. आणि इथून बघा हा पूर्ण शहर दिसतं. हे जे आहे ना, इथं पण एक जायचं आपल्याला. एवढंच राहिलं ना. तुम्ही काय घेताय असं? तर आता किल्ल्याच्या शेवटाकडे आम्ही निघालो, पण त्याच्या आधी इथं जी काय राणी राहत होती, राजा बी याच परिसरात राहत होता. तर या परिसराला आपण व्हिजिट करणार आणि त्याच्यानंतर इथून एक्झिट करून आपण किल्ल्याच्या बाहेर जाणार आहेत. अरे हे सगळंच लिहिलेलं आहे. काय लिहित असते? तोफच मारायचे तर. हा त्याच्यावर मंत्र वाचायचा आणि पेटवायचं असते, म्हणजे तोफ गोळा लांब जाते. हा 13व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. अजून बऱ्यापैकी किल्ला शिल्लक काय दिसतोय. तुम्ही बघू शकता की हा मोनोलॉग मी तुम्हाला दाखवतो एक मस्त. वा, ही साईड खूप छान दिसते. वा, जबरदस्त. इकडं पण किल्ल्याचे काय अवशेष आहेत. वा, मस्त आहे किल्ला या ठिकाणी. किल्ल्यामध्ये जो मुख्य दरबार आहे त्या दरबारात आपण आलो आहे. आणि हा जो दरबार आहे इथं बरोबर सेंटरला फाउंटन शो बहुतेक रात्री चालू करत असतील. आणि हा संपूर्ण दरबार आहे, तुम्ही बघू शकता. आणि या बाजूला राजा बसत असणार आहे. आपण असंच हे तुम्हाला दाखवतो बाकीचं. इथं राण्या राजा राहत होता. मस्त हा दरबार आहे. खूप छान पद्धतीनं संपूर्ण हे बांधकाम आहे. पण इथून पलीकडे जाण्यासाठी वाट बंद केले. पण आपण इथून बघू शकता कशा पद्धतीनं हा हे संपूर्ण बांधकाम आहे. काही बांधकाम पडलेलं आहे तर काही सुस्थितीत आहे. अशा पद्धतीनं हे या बाजूनं आहे. वा, सुंदर. पुरातन काळातलाच हा फाउंटन आहे, पण अजूनही तो छान पद्धतीनं मेंटेन केलेला आहे. आणि हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. बांधकाम त्या काळामध्ये खूप देखणा हा किल्ला होता.
किल्ला या बाजूला बराच मोठा आहे. तिथं सगळं वास्तव्य होत होतं राजाचं राण्यांचं, त्याच्यामुळं या बाजूला तसं पाहता चांगलं महत्त्व आहे. ही बाजू पण बऱ्यापैकी आहे, काही ठिकाणी पल्ली आहे, काही ठिकाणी तशीच आहे. तर बघूया चला काय नेमकं आपल्याला दिसतंय. वा इथं झाडं आहे, हा पूर्ण पट्टा पडलेला दिसतोय. या बाजूला जाण्यास मनाई आहे बहुतेक. तुम्हाला दाखवतो, ही बाजू अशी आहे. वा तर हा किल्ला